बांबू संदर्भात केंद्र सरकार एक सर्वंकष धोरण आखते आणि नेमकं याच संदर्भात भाजपचे नेते आणि राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल जे आपल्यासोबत आहे, बांबू संदर्भातलं जे धोरण आहे सरकारचं ते नेमकं काय आहे? 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूला कैद केलं होतं. बांबूची सुटका 2017ला नरेंद्र मोदींनी 90 दिवसात 90 वर्षात केली. मोदी साहेबांनी सांगितलं बांबू हे गवत आहे आणि मग गवताला कापायला आणि तोडायला आणि वाहतुकीला परवानगी घ्यायची गरज नाही. त्या दिवसापासून बांबूचं महाराष्ट्रात देशामध्ये काम चालू आहे. चीनमध्ये 1980 पासून बांबूवर काम होतो, म्हणून चीनचं आता टर्नओव्हर 3,20,000 कोटी आहे. चीनपेक्षा 40 वर्षानंतर आमच्याकडं मोदी साहेबामुळं हे बांबूचं चमत्कार सुरू झालेला आहे. आज नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकारच्या वतीनं 3,000 कोटीची 6 कोटी लिटर वार्षिकची 5 लाख टन बांबूपासूनची रिफायनरी नुमालीगड आसाममध्ये सुरू होत आहे. त्याचबरोबर आम्ही 1 कोटी रोपं बनवतो आहे लोदगा लातूर जिल्ह्यामध्ये. आणि आता आम्ही कपड्याचं उत्पादन सुरू केलं आहे बांबूपासून. आम्ही फर्निचरचं उत्पादन सुरू केलं आहे. आम्ही बांबू ब्रशचं उत्पादन सुरू केलं आहे. बांबूपासून 1800 वस्तू तयार होतात. आणि निम्मा देश जरी बांबू लावला तरी बांबूची किंमत कमी होणार नाही. का तर आता सगळे थर्मल केंद्र सरकारने निर्णय केले 10% बायोमासवर चालवायचं, 90% दगडी कोळसा आणि 10% बांबू घालून आता थर्मल चालणार आहेत. काही दिवसानंतर 100% थर्मल हे बांबूवर चालवावे लागतील. का तर जमिनीच्या पोटात झोपलेला कार्बन दगडी कोळशाच्या, डिझेलच्या आणि पेट्रोलच्या माध्यमातून तो झोपलेला आहे. तो काढून हवेमध्ये सोडणं म्हणजे मानवजातीवर अन्याय आहे. का तर आता 5,90,000 मेट्रिक टन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड दररोज हे लाईट आणि पंखे फिरवायच्या नादात 5,90,000 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडणं चालू आहे. एक मी उत्तर प्रदेशमध्ये NTPCच्या थर्मलला गेलो होतो. 18 लाख मेट्रिक टन वर्षाला CO2 सोडलं चाललंय. तुमचे माझी मुलं बाळ वाचतील. तुमचे माझे मुलं बाळं वाचवायचं असेल तर जमिनीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल आणि कोळसा जाळणं बंद करावं लागणार आहे. आणि पृथ्वीच्या पाठीवर म्हणजे पोटातलं बंद करावं लागणार आहे, पाठीपासून सुरू करावं लागणार आहे आणि पाठीवर बांबू लावावं लागणार आहे. रोज 2 फूट वाढणारं बांबू, जगात अधिक 30% कार्बन खाणारं बांबू. जगात एक माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबू 320 किलो ऑक्सिजन देतं. ही सगळी ह्याचं वैशिष्ट्य पाहता बांबूचं कॅलरिफिक व्हॅल्यू 4,000 आहे, दगडी कोळशाचं कॅलरिफिक व्हॅल्यू 4,000 आहे. दगडी कोळशाचं उष्मांक आणि बांबूचं उष्मांक एक असल्यामुळं आता दगडी कोळशाची गरज बांबूपासून पूर्ण होणार आहे. पाशाभाई, एक विचारायचं आहे की बांबूपासून इथेनॉल निर्मिती हे कृषी अर्थव्यवस्थेला कशी चालना देणार असणार आहे? बघा, 1 हेक्टर ऊस लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतं. 1 टन बांबू, 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतंय. 1 हेक्टर बांबू लावलं तर 20 लाख लिटर पाणी लागतंय. आणि 1 टन बांबू गाळलं तर 400 लिटर इथेनॉल निघतंय. आणि म्हणून आपल्या देशाला 8.5 लाख कोटी रुपयाचं डिझेल, पेट्रोल आयात करावं लागतंय. 8.5 लाख कोटीच्या डिझेल, पेट्रोलच्या ऐवजी बांबूपासून इथेनॉल बनवून जर वाहनं चालवले तर आम्ही भविष्यामध्ये 8.5 लाख कोटी परकीय चलन वाचवायची क्षमता या देशातल्या शेतीमध्ये. का तर या देशातला सूर्यप्रकाश प्रचंड आहे, 3 ऋतू आहेत आणि म्हणून आपण सर्वाइव्ह होऊ शकतो. आणि कदाचित इराण, इराकमधून आपण जे आत्तापर्यंत डिझेल आणि पेट्रोल आणत होतो, कदाचित काही दिवसानंतर इराण, इराकला भारत सरकार डिझेल, पेट्रोल करेल. मी अमित शाह साहेब, केंद्रीय सहकार मंत्री यांना विनंती केली, सहकारात बांबूला घ्या आणि बांबूपासून इथेनॉल बनवायचे. 300 जिल्ह्यात 3 लाख कारखाने त्याच्यापासून काढा आणि ह्याच्यापासून शेतकऱ्याला 5,000 रुपये टनाला देता येऊ शकतं आणि देशी इंधन आपल्याला तयार करता येऊ शकतं. या गोष्टीचा गंभीरपणे अमित शाह साहेबांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून गडकरी साहेब जे सांगतात 2030मध्ये 10% वाहनं फ्लॅक्स इंजिनवर कन्वर्ट होणार आहेत. त्या 10% वाहनाला जर इथेनॉल पुरवायचं असेल तर आपणाला 300 रिफायनरी बांबूपासून इथेनॉलच्या उभ्या कराव्या लागणार आहेत. आणि हे जर केलं तर कृषीमध्ये प्रचंड चमत्कार होणार आहे. दुप्पट काय
पाचपट शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल अशी माझी अपेक्षा आहे. बांबू क्रांती आणेल भारतीय शेती. बांबू हे या देशामधली क्रांती तर आणणारच आहे, परंतु तुमचे माझे मुलं बाळं वाचवायचे असतील तर तापमान कमी करावं लागणार आहे, कार्बन कमी करावं लागणार आहे. आणि कार्बन आणि तापमान कमी करायचं असेल तर बांबूशिवाय मला दुसरा पर्याय दिसत नाही. पाशाभाई, शेवटचा प्रश्न विचारतो. एक शेतकरी आंदोलक असलेले पाशाभाई, एक रिसोर्स पर्सन म्हणून या क्षेत्रातल्या आता राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही बांबूचा विषय मांडत आहे. कसे काय बदल झाले? एक मिनिट ऐकून घ्या. मी शेती अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे आणि आता शेती वाचवायची कशी सांगा मला. मी लहान असताना 100 दिवस पाऊस यायचा. आता 100 दिवसाचा पाऊस अधिक 25% होणार आहे आणि 100 दिवसाचा पाऊस फक्त 52 तासात येऊन जाणार आहे. शेती राहील? पहिलं शेती ही नक्षत्रावर पाऊस असायचं. नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. आमचे मायबाप म्हणायचे, पडला उतरा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाईसाती पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भीती, आला पोळा पाऊस झाला भोळा, असे आमचे सगळे स्लोगन होत्या, म्हणी होत्या. आता फक्त 2च म्हणी आहेत, एक ढगफुटी नाही तर दुष्काळ. आणि मग ह्याच्यामध्ये आता पृथ्वीवरचं मानवजात सुरक्षित राहण्याची सुतराम शक्यता नाही. ती जर ठेवायची असेल तर आता आपणाला कार्बन तयार करणारी इंडस्ट्री बंद करून ऑक्सिजन देणारी इंडस्ट्री तयार करावं लागणार आहे आणि प्रत्येक वस्तू ही इको फ्रेंडली बनवावी लागणार आहे, तर आपण जगू शकतो. मी शेतकरी नेता म्हणून 45 वर्ष रस्त्यावर जे संघर्ष केला, त्या संघर्ष करण्यामध्ये काही निरीक्षणं नोंदवले आणि त्या निरीक्षणातून आता या ह्याच्यापर्यंत निर्णयापर्यंत आलो आहे की शेती, शेतकरी, देश, माती, जग, पाणी वाचवायचं असेल तर काय केलं पाहिजे या गोष्टीचा अभ्यास केल्यामुळं मी आता आपल्या घरामध्ये म्हाताऱ्याला जी किंमत असते तसं माझं आता वय देशाला मार्गदर्शन करण्यासाठी झालेलं आहे. आणि म्हणून त्या लायकीचं बी आपण दिसलं पाहिजे ना. वय झाल्यानंतर त्या वयाप्रमाणे वागलं पाहिजे, त्या वयाला शोभेल असंच बोललं पाहिजे आणि मग पुढच्या पिढीला मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून मी आता पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम झालो आहे असं मला वाटतं. भारतीय शेतीचं पुढचं भविष्य हे बांबू आहे आणि भारतीय शेतीला नवी ओळख देण्याचं काम पुढच्या काळात बांबू करेल असं पाशाभाई पटेल यांनी सांगितलं आहे. उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.